आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत गोड बातमी क्रिकेटच्या मैदानातून। कर्णधार विराट कोहली आणि त्याचा मराठमोळा शिलेदार केदार जाधव या दोघांनीही जबरदस्त अशी शतकं ठोकून पुण्याच्या पहिल्या वनडेत इंग्लंडला 3 विकेट्सने नॉकआउट पंच दिलाय। खरं तर या सामन्यात इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची धुलाई करून 50 षटकांमध्ये 7 बाद 350 धावांचा एक डोंगर उभा केला होता, पण विराट आणि केदारने 5व्या विकेटसाठी तब्बल 147 चेंडूंमध्ये 200 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा तो डोंगर लिलयास सर केलाय। विराटने वनडे सामन्यांच्या कारकिर्दीतलं 27वं शतक ठोकलं, तर केदारने वनडेतलं दुसरं खणखणीत शतक साजरं केलं। विराटने 105 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांसह 122 धावांची अक्षरशः बरसात केली, तर केदारने 76 चेंडूंमध्येच 12 चौकार आणि 4 षटकारांसह 120 धावांची लयलूट केली। केदारलाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं। वनडे क्रिकेटमध्ये भारताने 350हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे। विशेष म्हणजे केवळ दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन संघांनी 350हून अधिक धावांचा पाठलाग करून विजय साजरा केलाय। धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वोत्तम धावसंख्या रचणारे हे संघ आपण पाहतोय। दक्षिण आफ्रिकेने 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं आणि 438 धावांचा जो डोंगर होता तो पार केला होता। दक्षिण आफ्रिकेनेच पुन्हा एकदा 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं। 5व्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी आज रचली गेली आणि या भागीदारीमुळेच आज हा डोंगर जो होता तो लिलया पार केला गेला। केवळ 24.3 षटकांमध्ये 8.16च्या रन रेटने 200 धावांचा पल्ला आज या दोन शिलेदारांनी पूर्ण केला। दरम्यान या सगळ्या मॅचच्या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासोबत आता आणि याचं विश्लेषण करण्यासाठी विजय साळवी आपले प्रतिनिधी आहेत। विजय सर, एकूणच सगळी आजची जर मॅच बघितले फुल एंटरटेनमेंट सगळ्यांचं झालेलं आहे आणि हा विराट युगाची एक धमाकेदार सुरुवात झाली आहे। विराट युगाची खऱ्या अर्थानं नांदी म्हणावी लागेल आणि विराट पर्वाची जी नांदी झाली आहे ना विलास, त्या नव्या नांदीमध्ये एका मराठमोळ्या शिलेदाराची विराट कोहलीला साथ मिळावी हा सगळ्या महाराष्ट्रासाठी आणि कदाचित भारतासाठी देखील अभिमानाचा क्षण आहे। कारण शेवटी विजय हा केवळ महाराष्ट्राचाच नाही तर साऱ्या भारताचा झालाय। अक्षरशः केदार जाधवने विराट कोहली सारख्या ज्या जगातल्या नंबर 1च्या फलंदाजाची फटकेबाजीची जुगलबंदी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। व्यासपीठ अर्थात केदार जाधवच्या घरचं व्यासपीठ होतं, पुण्याच्या मैदानातलं हे व्यासपीठ होतं आणि त्या व्यासपीठावर केदार जाधवनं जो त्याचा कर्णधार आहे, जो जगातला एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्या विराट कोहलीशी जुगलबंदी केली म्हणूनच हा विजय साकार झालाय विलास। कारण एका बाजूने विराट उभा राहिला, त्यानं 122 धावांची खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने जर केदार जाधव उभा राहिला नसता, जर केदार जाधवनं केवळ 76 चेंडूत 120 धावांची खेळी केली नसती तर कदाचित भारताला हा विजय साकारता आला नसता आणि एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला इतिहासही रचता आला नसता विलास। बरोबर, इतिहास रचला गेला आणि या इतिहासाचे आपण सगळे साक्षीदार झालो आणि याचा गोडवा जास्त काय तर आपला मराठमोळा वीर केदार जाधव यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळाला। चारुशिला ज्या पाटील आहेत, केदारची बहीण आहेत त्या, आणि आता आपल्यासोबत त्या आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काल मकर संक्रांत झाली आणि या मकर संक्रांतीमध्ये तिळगुळ दिला असेल, आता खऱ्या अर्थाने त्या तिळगुळाचा गोडवा वाढला असं वाटतं का? काय वाटतं केदारची आजची ही जबरदस्त इनिंग पाहू? नमस्कार साळवी सर, आणि नक्कीच मला खरंच खूप द्विगुणित झालाय आनंद केदारला ते बघताना। आजची जी मॅच त्याने खेळली आणि तो ज्या पद्धतीने मैदानात उतरला त्याच वेळी त्यांनी त्याचे इरादे स्पष्ट केले असं मला त्याच्या बॅटिंगवरनं जाणवत होतं। आणि त्याही पेक्षा विराट कोहली बरोबर त्याला आज ज्याने तुम्ही जसं म्हणलं की जुगलबंदी खेळायला मिळाली बॅटिंगची, ती खरंच अगदी अविस्मरणीय आहे। आणि मला असं वाटतं की पुणेकरांच्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या नाही तर सर्व जगाच्या लक्ष या मॅचकडे होतं
आणि केदारनी त्याची जी खेळी केली तर ती खेळी करून त्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असं मला वाटतंय. आणि तुम्ही जसं मागच्या वेळी म्हटले होते की हे एक सरप्राईज आहे, तर आणि मध्ये कॉमेंट्री करताना तुम्ही जर ऐकलं असेल तर मांजरेकर सर म्हणत होते की वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर सरप्राईज फ्रॉम केदार, आणि आज परत त्यांना ते सरप्राईज दिलं असं मला वाटतंय. विजय सर, तुम्ही विचारा. चारुशिलाजी, दिवाळी यंदाची जी होती ती एबीपी माझानं तुमच्या सगळ्या जाधव परिवारासह, तुमच्या पाटील परिवारासह साजरी केली होती. खऱ्या अर्थानं आम्ही संक्रांत पुन्हा एकदा तुमच्याबरोबर साजरी करतोय, जसं विलास म्हणाला माझा सहकारी, त्याचा खरंच आनंद आहे. पण आज हा क्षण तुमच्यासाठी किती मोलाचा आहे. व्यासपीठ तुमच्या घरचं पुण्याचं होतं आणि केदार विराट कोहली सारख्या जगप्रसिद्ध फलंदाजाशी जुगलबंदी करतोय, मॅच जिंकून देतोय भारताला, आणि ज्या 2 मातापित्यांनी तुम्हा दोघांना वाढवलं ते मातापिता आज स्टेडियममध्ये बसून त्याच्या खेळाचा आनंद घेत आहेत. हा क्षण तुमच्यासाठी किती भावनात्मक आहे. सर, मी या क्षणाचं शब्दात वर्णन करणं खूप अवघड आहे. तो जे आम्ही अनुभवले आमच्या सगळ्या आज फॅमिलीने, तर ते अक्षरशः शब्दात वर्णन करता येणार नाही. आणि तुम्ही जसं पाहिलं टीव्हीवर, तर आईदादांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर ओसंडून वाहतच होता. आणि म्हणजे आम्हाला हा क्षण अविस्मरणीय झाला. आणि आज 6व्या नंबरला येऊन विराट बरोबर बॅटिंग करायला मिळून आणि परत त्याच्यातून एक सेंचुरी करून आपल्या टीमला निर्णायक विजयाकडे घेऊन जाण्याचा जो टप्पा केदारनी गाठला, तो खरंच आम्हाला म्हणजे आज आमच्याकडे शब्द नाहीत ते आनंद व्यक्त करायला. चारुशिलाजी, तो तर आनंद आम्ही त्यांच्यासोबत साजरा करूच, पण ही खेळी करताना खरोखरच एक मोठी खेळी होती. आणि ही खेळी करताना मसल पूल झाला होता केदारचा, आमच्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता, पण तो मात्र मैदानात षटकारांची बरसात करत होता. कारण त्याला कल्पना आहे की नवीन नियमानुसार आता रनर घेता येत नाही, आणि अशा वेळी आपल्या दुखापतीची पर्वा न करता तो षटकार ठोकत होता. कुठून आली ही वीरश्री केदारकडे? हेच त्याचं वैशिष्ट्य आहे सर, की जेव्हा जेव्हा त्याला म्हणजे टीम जेव्हा अडचणीत असते तर त्यावेळी केदारने बिंदास ते स्वतःचा विचार न करता त्यानं नेहमी टीमसाठी योगदान देण्याचा विचार केला. आणि आजही त्यानं तोच विचार प्रत्यक्षात आणला की जेव्हा त्याला खरंच क्रॅम्प आली होती पायात आणि त्याला खेळणं अवघड वाटत होतं, पण तरीही त्यांनी खेळ सोडला नाही आणि त्यांनी त्याची जी लढाई होती ती चालूच ठेवली षटकार चौकारांच्या द्वारे. ही लढाई चालू राहिली, पण आम्हाला आता जाणून घ्यायला की केदार हा नेहमी अवघड नक्कीच तेव्हा. हॅलो सर, हा बोला, पूर्ण करा तुमचं म्हणणं. आणि जेव्हा 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 टीम अशा अवघड सिच्युएशन मध्ये येते तेव्हा केदारकडनं अपेक्षा असतात भरपूर, आणि त्या अपेक्षांना तो सार्थ करतो. याचा मला एक बहीण म्हणून खूप सार्थ अभिमान आहे. आणि बहीणच काय, आज सगळे पुणेकर, महाराष्ट्रीयन सगळे लोकांना असं वाटत असेल की खरंच आपला एक मोहरा, जसं तुम्ही म्हटलं मराठमोळा माणूस, की आज जगाचं लक्ष त्याच्याकडे आज वेधलं गेलं. आणि खरंच मला खूप चांगली फिलिंग आहे की आय एम प्राऊड दॅट मी केदारची बहीण आहे. आणि मला ते आज योगायोग आला की आज तुमच्याशी म्हणजे सरबंध महाराष्ट्राशी आमच्या परिवाराच्या भावना शेअर करण्याच्या. अतिशय मराठमोळं कुटुंब आहे तुमचं. मी स्वतः दिवाळीच्या निमित्ताने आम्ही तुमच्या घरी आलो होतो, आणि सर्वसामान्य परिस्थितीतून तुम्ही जेव्हा इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचता आणि सगळं तुमच्या दुखापतीची पर्वा न करता सर्वस्व ओतून देता, हा भाऊ जेव्हा तुम्ही लहान असताना पाहिलात, त्याला मोठं होताना पाहिलात, कसा होता लहानपणीचा केदार, त्यानं काय कष्ट घेतले इथं पोहोचण्यापर्यंत, आणि याच्या पुढची जो वाटचाल करतोय, आता केदारचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, हा केदार तुम्हाला कसा भावतो? सर, खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही हा, की तुम्ही त्याला लहानपणापासून कसं पाहिलंय. सर, केदारनं भयानक खूप मेहनत घेतलेली आहे त्याने, आणि नुसती मेहनतच नाही तर त्याच्याबरोबर त्यागही तेवढाच आहे. आणि तुम्ही जर बघितलं की कुठल्याही क्रिकेटपटूला या पदापर्यंत पोहोचणं खूप सोपं नसतं, आणि त्यालाही तेवढं सोपं नव्हतं ते, पण त्यानं आज जे पद मिळवलं तिथे जाऊन, त्या स्थान मिळवलं त्याच्या त्या क्रिकेटच्या टीममध्ये, ते त्याच्या मागे त्याच्या किती पेन्स आहेत हे मी जवळून पाहिले. केदारनी त्यासाठी खूप कष्ट घेतलेत, आणि त्याबरोबर त्याचा त्याग पण आहे, त्याची मेहनत करण्याची तयारी आहे, आणि म्हणजे कधीही हार न मानण्याचा त्याचा जो एक गुण आहे
की मी अजूनही माझ्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि ते मी बाहेर म्हणजे पोटेन्शियलला वाव देतच राहीन, असं त्याचा तो एक अटिट्यूड आहे. सो ही ऑलवेज बिलिव्ड इन हिमसेल्फ. तर त्याचा जो स्वतःवरचा विश्वास आहे ना, तो खूप जबरदस्त आहे. आणि मला वाटतं आज पण तो जेव्हा मैदानात आला तेव्हा तोच तो विश्वास घेऊनच आत उतरला होता. चारुशिलाजी, केदारमधला क्रिकेटर तुम्ही आम्हाला उलगडून सांगितलात, केदारमधला भाऊ सांगितलात, पण या भावाला सगळ्यात जास्ती आवड काय आहे, त्याला कुठला पदार्थ आवडतो, आणि आता जेव्हा तुमची त्याच्याशी पहिली भेट होईल, कदाचित उद्या देखील होईल कारण मॅच पुण्यामध्येच आहे, कटकला जायचं आहे, 4 दिवस आहेत अजून, पहिला कुठला पदार्थ तुम्ही त्याला खाऊ घालू इच्छिता? ऍक्च्युली त्याचं आणि माझं नातं फक्त ऍक्च्युली जास्ती पदार्थांच्यामुळेच हे होते, कारण दरवेळी मी त्याला काहीतरी, माझी आवड एक पदार्थ करून घालण्याची, आणि त्याला ऍक्च्युली आवड असली तरी पण आता तो ह्याच्या स्टॅमिना मेंटेन केला, फिटनेस, तर त्याच्यामध्ये त्याचा खूप रोल मोठा आहे. कारण त्यानं इतकं स्वतःला डाएट त्याचं फॉलो केलंय वेगळं वेगळं, की आम्ही काल भेटलो आणि तिळगुळ देताना मी पाहिलं तर त्याने अगदी म्हणजे तिळा एवढाच एक कण त्याच्यातला घेतला, आणि म्हणजे त्याच्यावरनं मला कळालं की किती ह्याला त्याग करावा लागतोय. आपल्यासारख्याला माणूस एखादा पटकन एक वडी खाऊ शकतो, पण केदारने ते केलं नाही, आणि हे त्याच्या ह्याच्यातून दिसतं. प्रत्येक वेळा खाताना तो त्याचं डाएट फॉलो करतो व्यवस्थित, आणि त्याच्यामुळे जरी त्याला आणि त्याचा आवडता पदार्थ जर सांगायचा झाला म्हणजे अगदी असं, तर त्याला म्हणजे असं कुठली तिखट न राहता कुठले असं म्हणजे लेस स्पायसी फूड तो प्रिफर करतो खाणं. चारुशिलाजी, तुम्ही खरंच केदारमधलं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गुण सांगितलात, पण माणूस असाच मोठा होत नसतो, त्याला अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागत असतो, हे तुम्ही सगळ्यात सांगितलं. ते मला वाटतं हा कार्यक्रम जे पाहत असतील त्या मुलांसाठी हे खरोखरच महत्वाची गोष्ट असणार आहे. माझा सहकारी विलास तुम्हाला आणखी एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो. प्रश्न हा आहे की आता खरं तर तुम्ही म्हणाला एक सरप्राईज दिलेला आहे तुम्हाला केदारने, हे सरप्राईज त्यानं दिलेलं आहे, पण आता त्याला काय गिफ्ट मिळणार आहे बहिणीकडून? अरे बापरे, तुम्ही हा महत्वाचा प्रश्न विचारला, आणि ते गिफ्ट मी ऑलरेडी पॅक करून कालच आणलेलं आहे, जे मी त्याला उद्या देणार आहे. काय ते गिफ्ट आम्हाला कळू शकेल का? हो, मला वाटतं गिफ्ट आहे, ते गिफ्ट त्यालाच पहिल्यांदा कळालेलं बरं. ओके, ठीक आहे. हे सरप्राईज तुम्ही असं सरप्राईज ठेवा. मला गिफ्टचं पॅकेट दाखवू शकते. नाही, मी तुम्हाला गिफ्टचं पॅकेट दाखवू शकते. 1 मिनिट थांबा, जस्ट होल्ड ऑन. दाखवा, आम्हाला आवडेल बघायला. हे बघा, हे माझं गिफ्टचं पॅकेट आहे. क्या बात आहे. आणि हे सरप्राईज काय असेल हे केदारला कळेल, आणि केदारचा आनंद आणखी वाढेल, कारण केदारनाच खरोखरच तुम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना, सगळ्या देशाला आज आनंद दिलेला आहे, आणि खरोखरच संक्रांतीचा गोडवा वाढवलेला आहे. मनापासून अभिनंदन तुमचं, आणि केदारचंही अभिनंदन करूया, कारण आजच्या या मोठ्या विजयात त्याने खूप मोठी विराट अशी कामगिरी बजावलेली आहे आणि धमाकेदार खेळ केलेली आहे. धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाशी बातचीत केली, तुमच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विजय सर सुद्धा आपल्यासोबत होते, धन्यवाद सर तुमचे देखील. तेव्हा अत्यंत महत्वाची ही मॅच, आणि या महत्वाच्या एका डोंगरा एवढा सगळा हा सामना होता, आणि त्या स्कोरला चेस केले अगदी लिहिल्या, आणि त्यात या सगळ्या केदारची, विराटची जी बॅटिंग होती ती आपल्या सगळ्यांना आनंद देऊन गेली.